नमस्कार, मी दीपाली गायकवाड। मागच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पहिला किल्ला जिंकला होता म्हणजेच तोरणा किल्ला, ज्याला की प्रचंडगड असे संबोधले जाते, या किल्ल्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली आहे। तर आज आपण शिवनेरी किल्ला याविषयी आपण माहिती पाहणार आहोत। शिवनेरी किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे। शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून 105 किलोमीटरवर आहे। भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 26 मे इसवी सन 1909 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे। 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला होता। हा किल्ला खूप प्रसिद्ध आहे। या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बाली किल्ला आहे। किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत। या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे। एकेकाळी महादेव कोळी लोकांनी मोगलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला। यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता। निजामशाही पडल्यानंतर सीमा भागाकडे आदिलशाहीचे व मोगलांचे थोडे दुर्लक्ष होत होते। कदाचित याचा फायदा घेऊन या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला असावा। मोगलांनी यावर लगेच उपाययोजना करण्यासाठी व महादेव कोळ्यांना परास्त करण्यासाठी एक भली मोठी फौज पाठवली। शिवनेरीला वेढा पडला व लवकरच महादेव कोळ्यांच्या नवख्या सैन्याने बलाढ्य मोगल सैन्यापुढे नांगी टाकली। सुमारे 1500 महादेव कोळ्यांना जेरबंद करण्यात आले। त्यांचे आतोनात हाल करून नंतर माथ्यावरच्या एका चौथऱ्यावर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला। या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा म्हणतात। नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर पारसीमध्ये 2 शिलालेख देखील आहेत। या उठावाचे नेतृत्व सरनाईक व किल्ल्याचे किल्लेदार खेमाजी रघतवान यांनी केले। यात सरसैनिकांच्या कुटुंबाला, नातेवाईकांना तसेच 52 मावळीतील देशमुख नाईकांना यांची धरपकड करून शिरच्छेद करण्यात आला। यात लहान मुले तसेच स्त्रियांचा देखील समावेश होता। आपली दहशत बसावी म्हणून तसेच पुन्हा उठाव होऊ नये म्हणून मोगलांनी असे भयानक दुष्कृत्य केले। शिवनेरी गडावर जाण्याच्या 2 प्रमुख वाटा जुन्नर गावातूनच जातात। पुणेकरांना तसेच मुंबईकरांना एका दिवसात शिवनेरी पाहून घरी परतता येते। त्या 2 वाटापैकी एक वाट साखळीची वाट आहे। या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बस स्टँड समोरील रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ यावे। येथे 4 रस्ते एकत्र मिळतात। डाव्या बाजूस जाणाऱ्या रस्त्याने साधारणतः 1 किलोमीटरवर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिर लागते। मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळ भिंतीपाशी घेऊन जाते। भिंतीला लावलेल्या साखळीच्या आणि कातळात खोदलेल्या पायऱ्यांच्या सहाय्याने वर पोहोचता येते। ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहोचण्यास पाऊण तास लागतो। दुसरी वाट आहे 7 दरवाजांची वाट। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायऱ्यांपाशी घेऊन जातो। या वाटेने गडावर येताना 7 दरवाजे लागतात। पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, 5वा शिपाई दरवाजा, 6वा फाटक दरवाजा आणि 7वा कुलाबकर दरवाजा। या मार्गे किल्ल्यावर पोहोचण्यासाठी 1.5 तास लागतो। तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये शिवनेरी किल्ल्याविषयी सविस्तर माहिती पाहिली आहे। चला तर मग भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। धन्यवाद।